अनेक रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर बिल देण्याच्या वेळी रुग्णालय प्रशासनाशी वाद घातले जातात. त्यातून अनेकदा प्रकरण पोलिसांपर्यंतही जाते. मात्र नाशिक जिल्ह्यातील सिन्नर गावात एक अजब घटना घडली आहे. येथील अंजली विष्णू रुग्णालयाचे संचालक डॉक्टर विष्णू धादवड यांनी रुग्णाला उपचार घेतल्यानंतरही चक्क 25,000 रुपये आपल्या स्वतःच्या फोनपेद्वारे परत केले आहेत. आणि विशेष म्हणजे मजुरी काम करणाऱ्या रुग्णाने ते पैसे डॉक्टरांना तात्काळ परत पाठवले. महात्मा फुले जनआरोग्य योजनेत गर्भपिशवीची शस्त्रक्रिया बसत नाही असे सांगत या डॉक्टरने रुग्णाला 25,000 रुपये भरायला लावले होते. मात्र शस्त्रक्रिया झाल्यानंतर महात्मा फुले जनआरोग्य योजनेत हा प्रस्ताव टाकण्यात आला. योजनेतून काही निधी मिळाला. मात्र त्याची माहिती या डॉक्टर महाशयांना जेव्हा रुग्णाच्या नातेवाईकांनी विचारली तेव्हा त्यांनी चक्क नातेवाईकांना धक्काबुक्की करत त्यांची पोलिसात तक्रारही केली. या गंभीर प्रकरणाच्या बातम्या आल्यानंतर अनेक मध्यस्थींमार्फत रुग्णाशी संपर्क करून त्यांनी रुग्णाच्या फोनपेवर 25,000 रुपये परत केले. पण स्वाभिमानी रुग्णाने डॉक्टरांना ते पैसे परत पाठवत आमच्या नावावर योजनेतून पैसे उकळण्यात आले, आमच्यावर अन्याय झाला आहे असे सांगत आम्हाला पैसे नकोत, न्याय पाहिजे असे सांगून पुन्हा पैसे परत पाठवले. यामुळे या योजनेत चालणारा काळा गैरव्यवहार सर्वांसमोर आला आहे. याबाबत आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडेही तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे या हॉस्पिटलवर आणि या सगळ्या गैरकारभारात सामील असणाऱ्या योजनेतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर आरोग्यमंत्री काय ॲक्शन घेत आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.